आणि मण्याचं जमत नाहीये। हे ब्रुनोचे भांडी आहेत, आता घासायचेत मला। ब्रुनो बाहेर तर मने आतमध्ये। ब्रुनो जाम मण्याच्या मागे लागतो। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे व्लॉगची सुरुवात। त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये, मीराताई व्लॉगमध्ये। आपली मीराताई। सकाळचं वातावरण, थोडा रात्रभर पाऊस होता, टिप 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 का असं वाजत होतं। काय ग घुंगरू? आपली घुंगरू ओरडते। ब्रुनोला इतक्यात सोडलेला आहे, इतक्यात त्याला सोडलेला आहे आणि तो एवढा खुश आहे, एवढा खुश आहे। पोटाला माती लागेपर्यंत उड्या मारायच्यात आम्हाला। ब्रुनो, ओ बंडू शेठ कुठे गेलेत काय माहिती? बंडू शेठ इकडे तर नाही आहेत। तो आता खूप लांब लांब पळणार आहे। तो आम्ही त्याला बांधून ठेवले ना सकाळपासून, तर तो आता तुम्हाला सांगते कुठे कुठे जाऊन बघेल, वास घेईन सगळ्याचा। कुठे कोणचा कुत्रा आला होता, कुठे काय, तहकीकात इथे दिसत नाहीये। काय काय घुंगरू बघा, घुंगरू सोड म्हणते। आता एवढी इतक्यात त्याला कुठे सोडायचं? माझा तर पाय पिचकलाय की काय झालंय काय माहिती, माझ्या पायावर भार पडला की पाय चमकतोय असं। रामकृष्ण हरी। आपण मागे सगळं गवत उपटलेलं, तरी पण हे काय काय आहे मध्ये मध्ये पाऊस आल्यामुळे हे बघा हे असं पाय रोवतात। तर थोडंफार कुठेतरी चुकून राहिलेलं, पण ते पाऊस पडला की लगेच एका रात्रीमध्ये त्याला एवढं येतंय। ते आधुनिक पद्धतीची बघा आपली पेरणी चालू आहे। आधुनिक पद्धतीची शेती, बिन बैल नाही, आता अशीच नांगरून शेती असते। पहा आपला ब्रुनो, ब्रुनो आपला फार काम करतोय बरं का। बघा कसा लाडाला आलाय बघा। मन्या मला म्हणतो असं, मला गाई गाई कर म्हणतो, जुजू जुजू गाई गाई कर म्हणतो मन्या। बघा हे मन्या बघा म्हणू महाराज, मन्या असा करतोय बघा। परत येतो माझ्या पायाशी बघा, परत अजून कर म्हणतो। परत गेला अजून। बरं बरं ठीक आहे, ये चल आणि चल चल। माझे पाय दुखतात, पाय चमकला म्हणून मी अशी करते। तर मण्या बघा कसा करतोय मला। अरे मला असं पाय करू देत नाही। तुला करू? ठीक आहे, इकडे 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 दे बघा, मला चावतं बघा, बघा मला चावतं बघा कसा मण्या। म्हणे थांब थांब थांब, असं बस, आज चला असं बस, बस 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 बस, असं बस असं बस। गाई गाई जुजू गाई जुजू गाई बघा मण्याचा लाड, कशी आमची बाळ आहेत बघा। आता पुरे, आता मण्यामध्ये येऊ नको, माझा पाय दुखतोय, पाय चमकलाय माझा म्हणून मी अशी करते। फार पाय दुखतोय, मुरगळलेला आहे, चालताच येत नाही, फार चमका निघतात चालताना। तर मला वाटलं असं जरा व्यायाम करावा। आई ग, कळ लागते पायाला असं केलं की। बघा आपल्या मण्या बघा। चल अजून एकदा करते, चल चल। काय करावं ना, काय सुचत नाही बाबा। आज उपवास आहे, पापड्या तळलेल्या आहेत शाबूच्या। एवढे शेंगदाणे तेलामध्ये मला असे आवडतात आणि गुळाबरोबर मी एवढं खाणार आहे। आता सोमवार आहे म्हणून मोटर चालू केली आणि गायांची आंघोळ झाली। आता हे बघा, ह्या इकडं असं पाऊस उतरलेला आहे, पण थोड्या वेळ म्हटलं चारावा, तेवढंच तास 2 तास। 3 वाजलेले आहेत, 3। हा आले आले, चला आता जायचंय आपल्याला। 2 मी नेते, वासरून ते घेतील। किलबिल किलबिल पक्षी बोलती आणि गाया पण खातात, चरतात मस्तपैकी। पक्षी पण बोलतात, पेरण्या चालू झालेल्या आहेत। पहा कशा गाया खातात। ही काळी आहे कृष्णा आणि पलीकडची आहे ती गौतमी, अशी दोघींची नावे आहेत। या माझ्याकडेच, तुम्हाला दुसरीकडे जागाच नाही। पहा पक्ष्यांची शाळा भरली बघा, शाळा पक्ष्यांची। छान वाटते सगळं। पहिले आम्ही पण असेच नुसतं पुस्तकात, टीव्ही मध्ये पाहायला मिळायचं एवढं शहराच्या धावपळीमध्ये।
आज मला फार छान वाटते असं इकडे. आला आला इकडे, चल चल चल. ए बाबू, खूप धावत, एवढा स्पीडनी धावत आला ना मगाशी माझ्याकडे, म्हणलं मोबाईल काढेपर्यंत पण गेला. हे बघा किती वाजले संध्याकाळच्या, मी काय पाहिलं नाहीये. कमीत कमी 5:30 तरी वाजले असतील, 5:45. पेरल्यामुळे आज कोंबड्या नाही सोडायच्या. इथं मागं पुढं सगळं पेरलेलं आहे. पटापट पटापट घेतील खाऊन, गट्टम करून टाकतील. आता मी आले, गाया बांधल्या, झाडून वगैरे काढले इकडचं. आपल्या एक गायने एक वासरी आहे बघा इकडं विहिरीवर, येते हळूहळू हळू. हे बघा हे वासरू कसं दिसते बघा. हे वासरू बघा दिसते आपलं, येतात हळूहळू हळूहळू. आणि आपले शेट आलेत आणि झोपी गेलेत. आता शेटला धरायचे बरं का, त्याला हातपाय धुवायला, आंघोळ घालायला त्याला धरायचे शेटला. पहा शेट धुते जरा त्याला मी, अंथरुणावर झोपल म्हणून. बिमण्या सगळे पक्षी येतात बघा. हे पेरल्यामुळे वरती जे असतील ते दाणे खाण्यासाठी. मित्रांनो संध्याकाळचे 6:11 झालेली आहेत. कोंबड्या फार ये जा करतात, पण त्यांना यायलाच नाही बाहेर होत. हे बघा पक्षी, हे कुठले पक्षी आहेत काय माहिती. संध्याकाळचे वाजले 6:15 वाजणार आहेत, अजून वाजलेले नाही. मण्या शेटला जागाच नाही, खिडक्या वगैरे बंद करून गेलो होतो आम्ही. कस काय घरात बसला काय माहिती. मला पण हे बंद नको वाटते, सगळं बंद असल्यावर. और शेठ झाली झोप झाली का? शेपटी हलवते नुसतं. झोप. अरे बापरे, दूध प्यायचं आता? बरं ठीक आहे. का मुरमुरे देऊ का दूध देऊ? ठीक आहे. हे मित्रांनो, हे गायज, गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 6:48. कोंबड्या बिंबड्या सोडल्यात बरं का आता थोड्या. गुणांनी चरतच नाही. इकडे जाऊन द्यावं, इकडं आपला उखंड आहे. इकडंच फक्त गेलं नाही पाहिजे. त्या राखणतटच असतात तिथं ओरडायला. उन्हाळ्यात येऊन देत नाही ते, आता येऊन देतील का त्या? बघा आपल्या कोंबड्या सोडल्यात तर इकडे तिकडेच पळतात. कसलं एका जागी चरायचं ते. कोंबड्यांच्या मागे लागतो. तुला काय नाही बोलत, एवढा कोंबड्यांच्या मागे लागतो आणि थकला आणि लगेच इथं जाऊन झोपतो. रानात मग अशा मी कॅमेरा काढला, असं चिखलामध्ये गोल 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 उड्या मारते, जोरदार उड्या मारते. जाम मज्जा आली चिखलात उड्या मारायला. आता 7 वाजत येतात तोपर्यंत असं असतं, 6:45 वाजेपर्यंत. काय श्रावण महिना आला पुढे, आषाढ आला की लगेच. आषाढ 1 महिना आहे अजून असंच दिवस मावळायला. नंतर मग खुरपायच्या टायमाला आपले खुरपणे येते तेव्हा दिवस छोटा होत जातो. गेल्या वर्षी लेट पेरण्या झालेल्या, ह्या वर्षी पेरण्या लवकर झाल्या. आपण इकडे भुईमुग पेरलेला आहे सगळा. ना या की लगेच कोंबड्या येतात. बघा भरपूर हवा सुटली. आता अशी काय हवा सुटली काय माहिती. त्या गावाला ना तिकडे भरपूर पाऊस पडतोय, आपल्या इकडे नाही पडत. पण हे गाव आहे ना इकडे, जाम पाऊस पडतो इकडे. जाम म्हणजे जाम. बाबा एवढा पाऊस पडतो ना. असं काळं खुट्टं, कॅमेऱ्यामध्ये एवढं काळं दिसत नाही, रिअलमध्ये फार काळं दिसतं. पूर्ण हा पट्टा असा पूर्ण पाऊस आहे. फार पाऊस होलो बाबा. येऊ दे, आपण काय म्हणायचं नाही. आपण ना त्याच्यामध्ये ढवळ करायचे नाही. नॅचरल जे असतं ना निसर्गामध्ये, समर्थ म्हणतात आपलं फक्त आपलं काम काय असेल ते येऊ नको म्हणत नाही. 1 वर्षी एवढा पाऊस नाही आला, मग भागच सुटला. समर्थ म्हणाले प्रत्येकाने जर असं म्हटलं नाही पावसा येऊ नको, माझं हे काम आहे ते काम आहे, तर पाऊस येणार कधी मग? त्याच्यामुळं असं कधीच म्हणायचं नाही की पावसा येऊ नको. हां, आपलं जे काम असेल ते काम आपलं होऊ दे, बस एवढंच. त्या दिवशी मी हरिपाठाला गेले, मी म्हटलं तू यायचं आहे तुला ये, पण मला नेणारा तू आहेस बाबा, सुखरूप ने. मी व्यवस्थित घरी आले, बस पाऊस तर आलाच पण मी आले व्यवस्थित. असं असतं ते, असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. अजून 5 मिनिटं झालेले आहे, भरपूर हवा सुटलेली आहे आणि पावर पण गेली. सो आता मी चहा आणलेला आहे, दरवाजा पण बंद केला, म्हटलं आपण बाहेरच चहा घेऊया. पहा तिकडे पण पाऊस अजून नाहीये, पण ती बघा ह्या साईडला भरपूर पाऊस आहे असं म्हणतात. भरपूर व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही, पण काळं एकदम काळं कुठं आकाश दिसते. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याकडे अजून आलेला नाहीये पाऊस. आज पाऊस लेट झाला.
फायनली 4 वाजता त्याचा वेळ असते पावसाची, 4 ते 5 या दरम्यान पाऊस येणार. 4 वाजता आजूबाजूच्या गावाला पाऊस पडताना दिसतो. मग लोक आवडतात, अरे 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 बघ तिकडे पाऊस आला, चला 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 आवरा आवरा, हे करा ते करा असं म्हणतात. मग पाऊस 5-4:30 पर्यंत पाऊस हमखास येणार. 5 वाजेपर्यंत तर तो येणारच येणार. आणि पण आज नाही आला पाऊस. आज आपली पेरणी झाली ना, छान उन्हाची चटक बसली पेरणीला. कोंबड्या आणखीन बाहेरच आहेत, अजून आतमध्ये गेलेल्या नाही आहेत. मित्रांनो, बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि मोठी हवा पण सुटलेली आहे आणि पावर गेलेली आहे. तर आपला हा ब्रुनो घाबरून बघा कसा बसलाय मांडीवर, खाली बसतच नाही. बघा ब्रुनो आपला, बघा ब्रुनो इकडे वरती बघ. बॅटरी लावली मी, त्याचे हातपाय एवढे मी धुतलेले त्याचे. इकडे बघ, भीती वाटते. का घाबरतो तू? बघा आपला ब्रुनो कसा घाबरतोय पावसाला. इकडे बघ, इकडे बघ, बोल आपल्या मित्रांशी बोल. घाबरतो तू? तर कापतो बरं का. हा आभाळ कसं गरजतं ना, त्याच्यामुळे हात. आणि आता काय माहिती पावर कधी येणार आहे. तोपर्यंत म्हटलं बॅटरी खाली हरिपाठच करून घ्यावा. हा, आणि मग स्वयंपाकाला मग लावा वेळाने उशिराने. आज मित्रांनो पावर आली. हे बघा आपला ब्रुनो कसा झोपतो बघा आडवा. हे बघा इकडे मी झोपले, हे बघा मला इकडे लाता मारून 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 मला ढकलतो. बघा कसं झोपलाय बघा आपला ब्रुनो. झोपले वाटतं. पण जेवण झालंय, अर्धी भाकरी त्याचा झोप बाळा झोप. त्याचे मी हातपाय धुतले बरं का. थोडंफार ते तेवढी माती राहणारच. फार पोळतो व सैरा वैरा पोळतो. माती चिक्कल राहिला कुठे कुठे मला दिसलं नाही. अंधारामध्ये पावर गेली होती थोडीशी. इथं मातीसारखं राहिले, म्हणजे दिसत नाही. पाय वगैरे त्याचे धुतलेत मी आल्यावर. मित्रांनो पावर नव्हती तेव्हा जेवून घेतलं, टॉर्च चालू केला आणि आमचं जेवण झालं. आणि आता आलेले आहे. ब्रुनो पण असं झोपलेला आहे इकडे. पावर गेली होती. घाबरतो, पाऊस येतो, विजा चमकतात, पत्र्याचा आवाज येतो. ब्रुनो माझा घाबरतो. आम्हाला पण कसं वाटतं, मला घेऊन बसावं लागतं मांडीवर. जेवण केलं. आज सोमवार होता. त्यांनी काल शेव आणली. ती शेव अशी ना एकदम अशी नरम झाली, सादळली होती, नरम झाली. तर मी शेवाचीच भाजी केली. आता उपवास सोडायला शेवाचीच भाजी केली. आणि ब्रुनोला तर काल चिकन आणलेलं. अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. हरी ओम. आज खूप दमले मी. रोजच मी तशी दमते, गाय घेऊन जाते ना, रोजच दमते. पण काय माहिती माझा पाय एवढा चमकलाय, काय झालं मला समजत नाही. सूज वगैरे काही नाहीये. चालताना अचानक असं पाय उचलताना असं उचलतो नाही, असं उचलतो, असं ठेवतो, असं उचलतो, चमकतो. पुढे चमकते तेच काय कळत नाही. ते कुठून आलं हे लक्षात नाही ठेवायचं. आपलं फार जुनं गोदरेजचं लॉक आहे. फार जुनं आहे. गोदरेजचं लॉक आहे. पहिलं माझ्या घराचं लॉक आहे हे. असेल ही चावी पण कुठेतरी. आता मी हे रॅक पण पुसून घेतले बरं का आज. हे इथलं रॅक काढायचे, पण ते कधी काढतात काय माहिती. बेडरूममध्ये नको आपल्याला. पहिले इथं आम्ही स्वयंपाक करत होते, बाहेरचं नव्हतं, त्या साईडचं नव्हतं बांधलेलं. मी इथे स्वयंपाक करायचं म्हणून हे रॅक इथे आहे. तर तुम्हाला सांगते, आता ना हे काढलेलं सगळं मी. आता हे सगळे कॅरी बॅग काढले डब्यांच्या, कारण का आता उन्हाळा नाही. उन्हाळ्यामध्ये जाम धूळ यायची आणि मी तिकडे गेले की हे सगळं घर भरून जायचं. आता कॅरी बॅग काढून डबे चकाचक आहेत. आता व्यवस्थित डबे लावायचे. आदले मधले झाले इकडे तिकडे. मुंबईला पण इथून बरेच डबे गेलेले आहेत. काय न्यायचं असेल तर नाही डब्यात, गेला तो डबा तिकडेच. असं झालेलं आहे. आता मी एखाद दिवशी हे सगळं व्यवस्थित लावून घेणार आहे. नको ना रे ब्रुनोला आत देऊ. माझ्या शोने आहे तो. झोपला एकदम शांत.
मन्याची लग बघ, मन्या नुसता म्याव 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 म्याव. गरम गरम भाकरी दिली ना मला ना असं कॅमेरा शूट करताना मला जरा वेळ भेटत नाही त्यावेळेस. मन्या एवढा मजा येतो ना, अशी भाकरी हातात धरायची आणि चावून खातो. आपण हातात धरली ना तिथे चावून खातो मन्या. आता ओरडत होता, खिडकी उघडली गेला बाहेर जाण्यासाठी ओरडत होता. तो बाहेर गेलेला आहे आणि आता मी पण झोपते. आता मी दमलेली आहे जरा. तर मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. घाई करू नका, सावकाश जा. कामावर असो किंवा कुठे असो, दुसऱ्यांच्या कामावर असो किंवा स्वतःचा बिझनेस असो, सावकाश जा, स्वतःची काळजी घ्या. पावसाळा आहे, रेनकोट छत्रीजवळ बरोबर ठेवा. मी मीराताई आता इथेच थांबते, तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त खा, स्वस्त राहा आणि मस्त खा आणि आपापली काळजी घ्या. स्वतःची पण घ्या, इतरांची घ्या. तोपर्यंत धन्यवाद. माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. असेच मला छान छान कमेंट करत जा. माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा. नवीन जर माझ्या चॅनलवर तुम्ही आज पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना शुभरात्री.